उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इकडे सभा सुरू आणि ठाकरेंनी त्यांना दिलाय बडा दणका। शिंदेंचा बडा नेता फोडला, मातोश्रीवर जाहीर केला पक्षप्रवेश। कोणता तो बडा नेता आहे? विधान परिषदेवरून नाराज झालेला नेता अखेर एकनाथ शिंदेंना सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेला। नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नक्की लाईक करा। विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत या जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाची मोठी खेळी। राज्यातील राजकारण सध्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगले तापलेले दिसत आहे। एकीकडे एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस हे राज्यभर बैठका घेत आहेत आणि आपली ताकद दाखवत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठे धक्के देण्यास सुरुवात केलेली आहे। अशाच एका राजकीय घडामोडीने हा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी असलेले दिवंगत आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेले असे बडे नेते उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला। आनंद दिघे यांच्या ज्या काही जुन्या काळात त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे सोबत असणारे, तसेच एकनाथ शिंदे यांना सुद्धा सिनियर असणारे, विधानसभा गाजवणारे हे बडे नेते अखेर उद्धव ठाकरेंच्या पक्षात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे। या प्रवेशामुळे पालघर जिल्हा असेल किंवा ठाणे परिसरातील राजकीय समीकरणामध्ये मोठी हालचाल सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे हा बडा नेता बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्यासोबत काम करत होता। पांडुरंग माळी असं त्यांचं नाव आहे। त्यांच्यासोबत अनेक शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, माजी सरपंच, माजी उपसरपंच आणि शेकडो शिवसैनिकांनी ठाकरे गटात प्रवेश केला। या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना विधान परिषद भेटावी अशी त्यांची इच्छा होती, मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषद न देता ती दुसऱ्या नेत्याला दिल्याने ते नाराज होते। गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात यांच्यात जी काही तीव्र स्पर्धा सुरू आहे, त्यामध्ये शिंदे गटाचे अनेक नेते भरडले जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्याचवेळी त्यांनी सांगितलं की अब्दुल सत्तार हे सुद्धा म्हणाले की दोन्ही ज्या शिवसेना आहे त्या एकत्र आल्या पाहिजेत आणि भाजपाला विरोध केला पाहिजे। त्यावरूनच आता भाजपा ही शिंदे गटाला कशी हळूहळू संपवत आहे, त्यामुळे अनेक नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटत आहे। म्हणूनच एक एक करून उद्धव ठाकरे यांच्याकडे असे बडे अनेक नेते येणार असल्याचा दावासुद्धा या नेत्यांनी केला। त्यामुळे पुढील काळात असे बडे प्रवेश नक्कीच होतील। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ठाणे आणि पालघर परिसरामध्ये शिंदेंना हा बसलेला झटका येत्या काळात उद्धव ठाकरेंची ताकद वाढवेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।